पालकांनो, तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या, कारण लहान मुलांमध्ये एक विचित्र आजार पसरतोय। या आजाराचं नाव हँड फूट माउथ डिसीज असं आहे। 2 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये हा आजार आढळून येतो आहे। कांजण्यासारखा दिसणारा हा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे मुलांमध्ये तो वेगाने पसरू लागलाय। पाहूयात। पालकांनो, सावधान, लहान मुलांची काळजी घ्या। लहान मुलांना होतोय हँड फूट माउथ आजार। काय आहे हँड फूट माउथ आजार? सध्या राज्यातील काही लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या HFMD म्हणजेच हँड फूट माउथ डिसीजनं पालकांची चिंता वाढवली आहे। गेल्या काही दिवसात या आजाराची प्रकरणं वाढताना दिसतायत। 1 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांना सर्वाधिक या आजाराची लागण झाली आहे। या आजारामध्ये लहान मुलांच्या हातावर, तोंडावर छोटी पुरळ येते। हा आजार कांजण्यांसारखा दिसत असला तरी तो एक संसर्गजन्य आजार आहे। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये HFMD आजार होण्याचं प्रमाण अधिक आहे। HFMD म्हणजेच हँड फूट माउथ डिसीज। एंटेरोव्हायरस विषाणूमुळे हा आजार होतो। 1 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांना संसर्गाचा अधिक धोका आहे। आजार असलेल्या मुलांच्या संपर्कात आल्यास याची लागण होते। शिंका किंवा खोकल्यामधून व्हायरस पसरू शकतो। रुग्णानं वापरलेल्या वस्तू वापरल्यास संसर्गाची शक्यता अधिक आहे। विषाणू शरीरात शिरल्याच्या 5 ते 6 दिवसात याची लक्षणं दिसू लागतात। व्हायरस विरोधात कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाहीये। लक्षणांनुसारच डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात। हे सध्या चेंज ऑफ वेदर असल्यामुळे यावेळेस आजार सुरू झालेला आहे। याचं प्रमाण साधारणतः एक 15 ते 20% जवळपास ओपीडीत याचं प्रमाण आहे। आणि मोस्टली आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळा सुरू झाल्यामुळे हा आजार एक इन्फेक्शियस असल्यामुळे एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटकडे हा आजार होतो। या आजाराची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन बालरोग तज्ञांनी केलंय। ताप, घशात खवखवणं, जीभ, हिरड्या आणि गालाच्या आत लाल फोड येणं, हातावर आणि पायावर पुरळ येणं, खाज, अंगदुखी, उलट्या आणि मळमळ ही या आजाराची लक्षणं आहेत। हँड फूट माउथ डिसीजचे रॅश हे फक्त हँड, फूट आणि तोंडात आणि काही केसेसमध्ये बटक्सवर रॅश येणं किंवा पायाला किंवा मग आर्म्समध्ये रॅश येणं ही याची लक्षण आहे। आणि ही रॅश जवळपास स्किनच्या लेवलवरच असते किंवा स्किनपेक्षा थोडी मोठी असू शकते। आणि ही रॅश टिपिकली जे मी साईट सांगितलं त्या साईट्सवर दिसल्यामुळे आपण त्याला लवकरच डायग्नोज करू शकतो, निदान करू शकतो। हा दीर्घकालीन परिणाम करणारा किंवा अतिगंभीर आजार नसला तरी संसर्गजन्य आणि त्रासदायक आहे। त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे। लहान मुलांना सातत्यानं हात स्वच्छ धुण्यास सांगावं। मुलं बाधित असल्यास त्याला शाळेत पाठवणं टाळावं। या आजाराची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितलं जातंय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।